अनवरजी, आपण ऐकलत कशा पद्धतीने दोन्ही बाजू मांडल्या जात आहेत आता या क्षणी, आणि त्याचबरोबर आपण हेही ऐकलं की 1936 पासून ही मजार असल्याचं कळतंय, आणि त्याचबरोबर ब्रिटिशांच्या काळामध्ये ही किंबहुना दोन्ही बाजूला वाद घडावेत म्हणूनच ही मजार केली होती, असाही एक विचार आहे. तुम्ही काय याबद्दल सांगा? कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची एक औपचारिकता पार पाडावी लागते, फी भरावी लागते, आणि प्रत्येक एंट्री करणाऱ्या माणसांचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा आय कार्ड वगैरे तपासलं जातं, त्याची नोंद केली जाते आणि नंतर सोडलं जातं. त्यामुळे तिथे कोणी कोणी प्रवेश केलाय त्याची पूर्ण यादी आपल्याला मिळते. ज्या दिवशी ही घटना घडली असं सांगितलं जातं त्या दिवशी कोणी कोणी प्रवेश केला त्या सगळ्यांचा ट्रेस घेतला तर त्याच्यामध्ये सापडेल. हा भाग 1. भाग 2 की नमाज पढण्याच्या संदर्भामध्ये मुसलमान समाज ज्यावेळी कुठे प्रवास करत असतो, बाहेर असतो, नमाजाची वेळ झाली तर नमाज पढतात. अगदी रेल्वे प्लॅटफॉर्मवरती किंवा स्टेशनवरती किंवा अगदी चालत्या रेल्वेमध्ये पण पडतात. त्याच्यामध्ये दुसरा काही भाग नसतो, म्हणजे केवळ एक परमेश्वराची एक आठवण करायची एवढाच त्याच्यात भाग आहे. हा गुन्हा होऊ शकत नाही, हा कुठे गुन्हा होऊ शकत नाही. आणि गुन्हा होत स्वप्नीलजी त्यांचं बोलणं ऐकून घेऊया आपण. मी तुमच्याकडे येते स्वप्नीलजी, मी तुमच्याकडे येते, आधी त्यांचं बोलणं ऐकून. बाकीचे लोक बोलत असताना मी कधी मध्ये बोललो नाही. बाकी सगळ्यांचं मी शांतपणे ऐकून घेतलेलं आहे. तेव्हा आपण देखील शांतपणे ऐकून घ्या. लोकशाहीमध्ये आपण आहोत, एक प्रगल्भता आपल्याकडे असली पाहिजे. आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी किती मोठे मोठे राजकीय नेते होऊन गेलेले, या पद्धतीने वागलेले, आज आपण इतक्या उथळपणे वागतो आहोत, इतक्या उथळपणे वागतो आहोत, बरोबर नाही. तुम्ही याचं प्रदर्शन जाहीरपणे करण्याचा प्रश्न नाही. याच्यामध्ये नमाज पढण्याचा जो भाग आहे तो दिसतो लोकांना, जाहीर आणि लपून करण्याचा भाग प्लॅटफॉर्मवर पडतो. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही थांबतो का की आम्हाला इथं प्रार्थना करायची? प्रत्येकाची भक्ती प्रत्येकाच्या मनात असावी ना, असं प्रदर्शन का करावं? ठीक आहे ना. अरे हे बघा, तिथे जिथे समजा तिथे अनेक जण प्रार्थनाही करतात, पण नाही करतात. शनिवारवाड्याशी माझा खूप जुना संबंध आहे. माझी शाळा शेजारी होती. रोज आम्ही तिथे अभ्यासिका म्हणून त्यावेळी पुण्यामध्ये जशा आता अभ्यासिका ठिकठिकाणी, त्यावेळी अभ्यासिका नव्हते. आम्ही शनिवारवाड्यामध्ये अभ्यास करत होतो. अनेक जण तिथे यायचे, बसायचे, अनेक गोष्टी चालायच्या तिथे. आता तिथे प्रोटेक्टेड एरिया केला, तिथे एंट्री प्रत्येकाला तपासून दिली जाते. कोणी एंट्री केली काय ते काढता येईल ना आपल्याला. त्या दिवशी कोण होतं तिथे, खरेखर तिथे मुस्लिम होते का आणखी मुस्लिमाच्या नावाने दुसरे कोणी गेले, गुन्हा दाखल करा. मुळामध्ये नमाज पढणं खुलासा केला, रेल्वेमध्ये प्लॅटफॉर्मवरती नमाज पढणं हा काही गुन्हा होत नाही. सोक्ष मोक्ष लावण्यासाठी आम्ही समोर यायला तयार आहोत.